मुंबईत मुसळधार पाऊस, येत्या काही तासात जोर वाढणार. मध्य पश्चिम हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन उशिरा. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. शनिवारी पहाटेपासून मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईत आणखीन काही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि याचा परिणाम मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. आज पहाटेपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे सकल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मुंबईत सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी दिसत आहे आणि त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र पहाटेपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये आतापासून पाणी साचलेलं आहे आणि याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने पाणी उपसण्यासाठी पंप लावल्याने पाण्याचा निचरा झाल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. परंतु पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वसई, विरार, नालासोपारा सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. 2 दिवसांपासून वसई विरारमध्ये संततधार पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या वसई विरार शहरात कुठेही पाणी साचलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.